महान्यूज 7 करिता मी नंदिनी बर्वे वळूया आजच्या खास बातमीकडे। केंद्रीय मंत्री नितीन गडकरी आणि मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या नागपूर शहरात टायर चौक स्थित गुरु नानक फार्मसी कॉलेजचा रस्ता जलभरावाने त्रस्त झालाय। हा रस्ता कामठीला जोडतो, मात्र सध्या नागरिकांना 3 किलोमीटरचा वळसा घालावा लागतो। बघा ही खास रिपोर्ट। उत्तर नागपूरचा हा विभाग गेल्या 2 वर्षापासून नगरसेवक विना आहे। स्थानिक रहिवाशांनी एनआयटी आणि एनएमसी कडे अनेक वेळा अर्ज करूनही अजूनही जल निकासाचे काम झालेले नाही। त्यामुळे नागरिकांमध्ये तीव्र नाराजी आहे। एनआयटी आणि एनएमसीच्या अधिकाऱ्यांचा निषेध करण्यासाठी जस्टिस ग्रुपच्या वतीने नागपूरच्या अधिकाऱ्यांचे रावणचे बॅनर छापून विरोध करण्याचा निर्णय घेतला, असं यज्ञवेदीतून स्पष्ट करण्यात आले। बाबू खान, राकेश निकोसे, माजी नगरसेविका निकोसे आणि त्यांच्या पदाधिकाऱ्यांच्या नेतृत्वाखाली हे आंदोलन सुरू आहे। सन सिटी डंपिंग यार्डचा जागेचा विकास झाला, मात्र गुरु नानक कॉलेज जवळील गटार आणि पाणी तसेच राहिले। जर लवकरात लवकर ही समस्या सोडवली गेली नाही तर जिथे चिखल आहे तोच चिखल अधिकाऱ्यांच्या कार्यालयात टाकू, असा थेट इशारा आंदोलनकर्त्यांनी दिला आहे। जनतेच्या मूलभूत गरजा दुर्लक्षित करणाऱ्या यंत्रणांना आता उत्तर नागपूरकरांनी जाब विचारायला सुरुवात केली आहे। पुढे प्रशासन काय पावले उचलतील याकडे सगळ्यांचे लक्ष लागले आहे। व्हिडिओ जर्नलिस्ट अनुराग शिंदे सोबत नंदिनी बर्वे, महान्यूज 7 नागपूर। आणि मी माजी नगरसेविका नेहा राकेश निकोसे आहे। हा प्रभाग 2चा गुरु नानक फार्मसीचा टायर चौक आहे। इथे तुम्ही बघता की हे पूर्ण पाणी हे तुम्हाला दिसत आहे, पूर्ण वर्षभर असाच जमा आहे। आता एवढा पाऊस नाही आला आहे जेणेकरून एवढं पाणी जमा होईल, पण मागे जो पाऊस आला आहे त्याच्याने हे पूर्ण पाणी असाच जमाने हा असाच वर्षभर जमा राहतो इथे। आणि तुम्ही ही पाहता हे गुरु नानक फार्मसी आहे, गुरु नानक कॉलेज आहे हा, जिथे हजारो मुलं शिकतायत। आणि हा रोड टायर चौक पासून इकडे वस्त्या आहे, या वस्त्यातल्या लोकांना इथे येण्या जाण्याला खूप प्रॉब्लेम होत आहे। ॲम्ब्युलन्स नाही जात आहे इथून, शाळेचे लेकरं नाही जात आहे। यांना रोजचे जे जरुरी वस्तू जे लागतात, जसं किराणा झालाय, काही झालंय, इथून यांना बिलकुल इतक्या प्रॉब्लेमला फेस करावं लागत आहे की यांना ते काम करायसाठी 2 किलोमीटर पलटून जावं लागत आहे। अशी परिस्थिती इथे झालेली आहे। आणि ही परिस्थिती आम्ही 3-4 वर्षापासून सांगतोच आहे, एनआयटीला सांगतोय। एनआयटीचे अधिकारी जे आहेत मीना संजय मीना, त्यांना आम्ही खूपदा सांगितलेलं आहे। आणि महानगरपालिकेचे अभिजित चौधरी जे आहेत कमिशनर, ज्यांच्या हातात हा पूर्ण नागपूर शहर आहे, ज्यांना पूर्ण नागपूर शहर ज्यांच्या हातात आहे, त्यांना सुद्धा आम्ही म्हटलेलं आहे की तुम्ही एक विजिट द्या इथे ह्या उत्तर नागपूरमध्ये जो प्रभाग 2 तिथे तुम्ही एक विजिट द्या। ते आश्वासन देतात आम्हाला, हो म्हणतात, पण बिलकुल काही करत नाही। एनआयटी एनएमसी वर ढकलते, एनएमसी एनआयटी वर ढकलते। आणि हे फेस माहितीये का, जनताला फेस होत आहे। लहान मुलं इथून फेस करत आहे ही प्रॉब्लेम। आणि बघा इथे तुम्ही अगर कॅप्चर केलं असेल, इथे 2 व्हीलर गेली, इथून कार गेली। बघा जेंट्स आहे ते कशाही प्रकारे पण हे लेडीज लोक जेव्हा जातात त्यांना की 10 वेळा विचार करावा लागते की मी जाऊ नाही जाऊ, मी जाऊ नाही जाऊ। इथे इथे जे वस्ती आहे ना, इथल्या प्रत्येक नागरिकाला हे फेस करावं लागत आहे। आणि तुम्ही जो मागे बोर्ड बघितलेला हा बघा, तुम्ही इथे दिसत आहे नागपूर अधिकारी एनआयटी, हे जे दिसत आहे 4-5 जण, हे तर नागपूरला पूर्ण रावणच आहेत हे इथले। हे जे मीना साहेब आहेत, हे जे आशीनगर झोनचा जो अधिकारी आहे संजय हरीश राऊत, तो ते इतका म्हणजे त्या इथले ना गडर बनवत आहेत, इथले ना चेंबर बनवत आहे। इथे अगर चेंबर असता तर आसानीने हा पाणी इथे वाहून गेला असता, इथे चेंबर नाही बनवलं। एक गोष्ट आणखी इथे आहे की बाबादीप नगर मध्ये 1-2 वर्षापासून आरडीपी लाईन जो पूर्ण खुली पडलेली आहे, बाजार तिथं भरतोय, लहान लेकरं तिथून जात आहेत, वस्ती आहे तिथं। ही हे प्रॉब्लेम आम्ही खूप वर्षापासून सांगत आहे, त्याच्याकडे लक्ष म्हणजे जेणेकरून एनएमसीचे अधिकारी, एनआयटीचे अधिकारी एवढे भ्रष्ट अधिकारी आहे, कुंभकर्णी नींदमध्ये झोपलेले हे अधिकारी आहे। यांना तर माहिती आहे का इतके जुत्या मारायला पाहिजे, हे लोकांची जनतेची सेवा नाही करत, जनतेच्या प्रश्नाची समस्या नाही सोडवत आहेत, हे कुंभकर्णीमध्ये झोपलेले आहे। आणि मी एक गोष्ट सांगू, अगर ही प्रॉब्लेम या लोकांनी सॉल्व केली नाही तर आम्ही खूप आंदोलन करून ना हा किचड, हा जो पाणी दिसत आहे ना इथे, हा पाणी आणि हा किचड त्यांच्या केबिन मध्ये